नमस्कार, मी रोहिणी देशमुख। आजचा व्हिडिओ थोडा वेगळा आहे। श्रावण महिना चालू झाला की सणासुदीचे दिवस चालू होतात। श्रावण महिन्यात श्रावणी सोमवार, मंगळागौरी पूजन, नागपंचमी, रक्षाबंधन तसेच भाद्रपद महिन्यात गौरी गणपतीचे आगमन होते। आणि या सणांमध्ये विशेष महत्त्व असतं ते कापूस आणि कापसाच्या वातींना। कापसापासून बनवलेल्या वस्त्रमाळा आणि आरतीसाठी वाती ह्या असाव्याच लागतात आणि म्हणूनच कापूस निवडून मी त्याच्या वाती बनवलेल्या आहेत। वाती बनवण्यासाठी सर्वात आधी कापूस निवडून घ्यायचा आहे। कापूस निवडणे म्हणजे कापसाच्या आतली जी सरकी असते ती बाजूला काढायची। ही सरकी बाजूला काढली की फक्त कापूस उरतो। त्यानंतर हा कापूस व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे पिंजून घ्यायचा आहे। असे केल्याने कापूस सगळीकडून एकसारखा होतो आणि वस्त्रमाळा किंवा वाती करायला सोप्या जातात। मी माझ्या आजीकडून वाती बनवायला शिकले। घरातली सगळी कामं झाली की त्या वाती करत बसायच्या। पण आता मात्र कापसाच्या वस्त्रमाळा आणि वातीसुद्धा विकत मिळतात। वाती बनवायला थोडासा वेळ लागतो, पण एकदा का करायला बसलं की त्या पटकन होऊन जातात आणि आपल्या हाताने या वाती केल्यामुळे एक वेगळाच आनंद मिळतो। कापूस निवडून झाला की वाती बनवण्यासाठी लागतं भस्म किंवा विभूती। ही विभूती बोटाला लावून घ्यायची आहे, म्हणजे कापूस आपल्या हाताला चिटकणार नाही। व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे अंगठा आणि तर्जनीच्या मदतीने कापसाला पीळ देऊन एक दोरा तयार करायचा आहे आणि या दोऱ्याचे बोटाच्या वरच्या बाजूने 3 आणि खालच्या बाजूने 2 असे पदर घ्यायचे आहेत आणि एका साईडने दोरा तोडून तयार झालेल्या वातीला छान पीळ द्यायचा आहे आणि पीळ दिला की वात तयार होते। अशा प्रकारे वाती तयार करून घ्यायच्या आहेत। तयार केलेल्या वाती मोजूनच ठेवाव्यात असे म्हणतात। ते का व कशासाठी मोजले जातात हे मात्र मला माहीत नाही। तुम्हाला या वातींचा व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।